श्यामलचा नवरा सुधाकर फॅक्टरीमध्ये काम करत होता. एक दिवस सुधाकरचा हात मशीनमध्ये अडकून कट झाला, त्यामुळे त्याला फॅक्टरीमधून सुट्टी देण्यात आली. काही दिवसातच घरातील परिस्थिती खूपच हालाकीची झाली आणि घरातले सर्व राशनसुद्धा संपले. त्यांची मुलं उपाशी होती, पण कोणीच आजूबाजूच्या लोकांनी त्यांना मदत केली नाही. त्यामुळे सुधाकरने विचार केला की आपण आत्महत्या करू, म्हणजे तो मेल्यानंतर लोक त्याच्या बायको आणि पोरांना अनाथ समजून त्यांची मदत करतील. त्यामुळे सुधाकरने आत्महत्या केली आणि त्याच्या अंतिम संस्काराच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची बायको आणि मुलं उठली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा खूपच मोठा धक्का बसला. कारण बाहेर तर खूप रात्र झाली होती, सगळीकडे अंधार पसरला होता, पण सुधाकर अजून घरी आला नव्हता. श्यामल सारखी दरवाजाजवळ जायची आणि बघायची की तिचा नवरा आला आहे की नाही. तिची मुलं भुकेने खूप रडत होती, खूप व्याकुळ झाली होती. आपल्या मुलांचे हाल बघून तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. ती आपल्या पोरांना समजावत होती की काही वेळातच तुमचे बाबा येणार आहेत, मग मी तुम्हाला गरम गरम भाकरी बनवून देईन, फक्त थोड्या वेळच वाट बघा. आज तुमचे बाबा राशन घरी घेऊन येणार आहेत. पण आता तर मुलांची भूक तर अजूनच वाढली होती. बिचारे सकाळपासून उपाशी बसले होते. आईला म्हणू लागले, आई, सकाळपासून तू आम्हाला अशीच फसवत आहेस, काही ना काही खोटी कारणं सांगत आहेस. अजूनपर्यंत बाबा घरी आले नाहीत. दररोज तर या वेळेला बाबा घरी येतात, माहिती नाही कुठे राहिले आहेत. आपल्या मुलांचे उपासमारीमुळे हाल पाहून श्यामल काळजीत पडली होती. सारखी स्वतः दरवाजावर जाऊन सुधाकरची वाट पाहत होती. माहिती नाही अजूनपर्यंत हे का नाही आलेत. दररोज तर या वेळेला घरी असतात. श्यामल याच विचारात मग्न होती, तेव्हा घराच्या बाहेर ॲम्ब्युलन्सचा आवाज आला. ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकून ती आश्चर्यचकित झाली. माहीत नाही गावामध्ये कोणासाठी ॲम्ब्युलन्स आली आहे, हा विचार करून ती घरातून बाहेर निघाली. घराच्या अंगणात उभी होती तेव्हा 2 मुलं ॲम्ब्युलन्समधून उतरली आणि श्यामलला विचारू लागली की सुधाकर साहेबांचे घर कोणते आहे. सुधाकरचे नाव ऐकताच श्यामल तरफडून म्हणाली, ते तर माझेच पती आहेत. का, काय झालं आहे त्यांना. ती मुलं सांगू लागली की त्यांच्यासोबत एक वाईट घटना घडली आहे, आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो आहे. हे ऐकून तर श्यामलचा हात सरळ हृदयाजवळ गेला होता आणि ती रडू लागली होती. ओरडून म्हणू लागली की काय झालं आहे माझ्या नवऱ्याला, ते तर फॅक्टरीमध्ये काम करत होते, मग तिकडेच काही वाईट घटना तर नाही ना घडली त्यांच्यासोबत. सुधाकरला जेव्हा ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढले तेव्हा श्यामल खूप जोरात किंचाळली, कारण सुधाकरचा डावा हात गायब होता, पूर्णपणे कट झाला होता. आपल्या नवऱ्याची अशी अवस्था पाहून श्यामलला चक्कर आली होती. शेवटी त्यांच्यावर असे काय संकट आले होते. सुधाकर हाताच्या जखमेच्या दुखण्यामुळे विवळत होता. त्याची अवस्था अजूनच खराब होत चालली होती. लवकरच त्याला गाडीतून उतरवले आणि घरात कॉटवर झोपवले. बिचारा सुधाकर तर शुद्धीत सुद्धा नव्हता. त्याला काहीच कळत नव्हते की आपण आता कुठे आहोत. सुधाकरची ही अवस्था पाहून श्यामलने त्याला विचारले, अहो, हे कसे झाले हो. तर दुखण्यामुळे थरथर कापत सुधाकर म्हणाला, काय सांगू श्यामल, फॅक्टरीमध्ये काम करत होतो तेव्हा मशीन अचानक बंद झाली. त्यामुळे मी तिला ठीक करत होतो की त्याच वेळेस मशीन पुन्हा चालायला लागली आणि माझा हात त्याच्यात अडकला. पूर्ण हात त्याच्यात गेला होता. जेव्हा मशीन बंद करण्यात आली तेव्हा खूपच उशीर झाला होता. माझ्या पूर्ण हाताच्या त्याच्यात भुगा झाला ग. हे ऐकून श्यामलच्या अंगावर काटा उभा राहिला आणि ती रडायला लागली. त्यांची छोटी मुलं जी आधी भुकेमुळे रडत होती, आपल्या बापाची अशी अवस्था पाहून जशी काय त्यांची भूकच पळून गेली होती. ते रडत आपल्या बापाजवळ येऊन बसले. सुधाकरची हालत खूपच खराब झाली होती. दुसऱ्या दिवशी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्याचे उपचार सुरू झाले. सुधाकरकडे जे पैसे होते त्या पैशाने श्यामलने घरात थोडेफार राशन भरले होते, जेणेकरून मुलांचे तर पोट भरले जाऊ शकत होते. पण कधीपर्यंत. फॅक्टरीच्या मालकाला जेव्हा सुधाकरबद्दल कळाले तेव्हा त्यांनी सुधाकरला 20,000 रुपये दिले आणि सोबतच हे सुद्धा सांगितले की जोपर्यंत तू ठीक होत नाहीस तोपर्यंत फॅक्टरीमध्ये येऊ नकोस. पण सुधाकरचा तर एक हात नव्हता आणि फॅक्टरीमध्ये सगळी कामं कष्टाची होती. जर सुधाकरला एक हातच नव्हता तर तो फॅक्टरीमध्ये काम कसा करू शकत होता. हळूहळू त्याची जखम भरू लागली होती, पण दुखण्याचा त्रास मात्र कमी होण्याचे नाव घेत नव्हते.
सुधाकर आता कॉटवरच पडून असायचा. त्याची 4ही मुलं होती आणि 4ही मुलं छोटी होती. सुधाकरला आपल्या मुलांची चिंता सतावत होती. तो सारखा विचार करायचा की माहिती नाही ही जखम कधी बरी होईल आणि मी पुन्हा एकदा माझ्या मुलांसाठी काम शोधेल. जोपर्यंत पैसे होते तोपर्यंत घरात राशन येत होते. जसे घरातले राशन संपायला लागले तेव्हा सुधाकरला अजून एक चिंतेने घेरले होते. तो आपल्या हाताला बघायचा तेव्हा लाचार होऊन जायचा. नेहमी तो श्यामलला म्हणायचा की फॅक्टरीमध्ये जर मी लक्ष देऊन काम केले असते तर आज माझी ही अवस्था नसती. एकतर पहिलीच घरात तंगी चालू होती, महागाई वाढत चालली आहे आणि माझ्याकडे बचतच्या नावावर 1 रुपयासुद्धा नाही आहे आणि वरतून हे संकट माझ्यावरच कोसळले आहे. जर घरातले आता राशन संपले तर मी माझ्या मुलांना काय खायला देऊ. तेव्हा श्यामल म्हणाली, अहो तुम्ही असा नका विचार करू. देवाने आपल्यासाठी काहीतरी चांगला विचार करून ठेवला असेल. फक्त आपल्याला देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. औषधांचा खर्च आणि घरातले राशन संपले होते आणि याच्यासोबत पैसेही संपले होते. जेव्हा घरात 1 रुपयासुद्धा वाचला नाही तेव्हा त्यांनी आपल्या नातेवाईकांना पैसे मागण्याचा विचार केला. सगळ्यात पहिल्यांदा तर श्यामल आपल्या भावाच्या घरी गेली होती. आपल्या भावाच्या घरी जाऊन तिने रडत रडत सगळी गोष्ट आपल्या भावाला सांगितली आणि थोडी मदत करण्यासाठी सांगितले. तिच्या भावाने खिशातून 1000 रुपये काढून आपल्या बहिणीच्या हातावर ठेवले आणि म्हणाला की माझ्याजवळ एवढेच आहेत. माझी परिस्थिती सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर आहे. मी सुद्धा एक मजदूर आहे, इतकेच कमावू शकतो. श्यामल जेव्हा आपल्या भावाच्या घरातून बाहेर जायला लागली तेव्हा तिच्या वहिनीने श्यामलला थांबवले आणि साफ शब्दात सांगितले की हे बघा ताई, आमची परिस्थिती तुमच्यापासून लपून नाही आहे. आता परत आपला भोळा भाबडा चेहरा घेऊन माझ्या नवऱ्याजवळ पैसे मागायला येऊ नका. माझ्या नवऱ्याने तुम्हाला आत्ता जे पैसे दिले आहेत त्याच्यावरच भागवा आणि परत आमच्या दारात पैसे मागायला येऊ नका. आपल्या वहिनीचे हे असले शब्द ऐकून श्यामलचे तर शरीर थरथर करू लागले होते. यानंतर श्यामलने आणि सुधाकरने आपल्या सगळ्या नातेवाईकांकडून एकदा मदत घेतली होती आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा श्यामल त्यांच्याजवळ मदत मागायला गेली तेव्हा सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत करण्यासाठी नकार दिला होता. पहिले ते लोक 2 वेळेचे जेवण करत होते आणि आता श्यामलने फक्त 1 वेळेचे जेवण करायला सुरुवात केली होती. ती आपल्या मुलांना अर्धी भाकरी देत होती, जी खाऊन तिची मुलं पोट भरत होती, पण स्वतः मात्र शिळी भाकरी आणि पाणी पिऊनच जगत होती. आपल्या हिस्स्याचे जेवण ती सुधाकरला देत होती, म्हणजे तो औषध पाणी घेऊन लवकरात लवकर बरा होईल. परिस्थिती खूपच वाईट झाली होती. तेव्हा श्यामलने विचार केला की ती लोकांच्या घरी जाऊन काम करेल, पण ते ज्या गावात राहत होते ते एक खेडेगाव होते आणि खेडेगावात कोणाच्याच घरी कामवाली बाई कामाला ठेवत नाहीत. त्या गावात फक्त पाटलांचा वाडा होता आणि त्या वाड्यातच कामाला नोकर होते. याबद्दल श्यामलने सुधाकरला सांगितले तेव्हा सुधाकर आश्चर्यचकित होऊन डोळे मोठे करून श्यामलला बघत होता. तो म्हणाला, अजिबात नाही. माझी इच्छा नाही की तू लोकांच्या घरी जाऊन काम करशील. तू माझी इज्जत आहेस, माझा आत्मसन्मान आहेस. माझी इच्छा नाही की तू लोकांचे टचके टोमणे ऐकावे आणि त्यांच्यासमोर कामासाठी भीक मागावी. सुधाकरचे बोलणे ऐकून श्यामल रडायला लागली. म्हणायला लागली, मग घरी बसून मी माझ्या मुलांना भुकेने मरताना पाहू का? तुमची सुद्धा औषधं संपायला आली आहेत. जर तुम्ही वेळेवर औषध घेतले नाही तर लवकरात लवकर बरे कसे व्हाल? हे घर आपल्या दोघांचे आहे, ही मुलं सुद्धा आपल्या दोघांचीच आहे. आजपर्यंत तर तुम्हीच कमवत आला आहात आणि आता जर तुमची तब्येत खराब आहे तर माझे कर्तव्य आहे की मी तुमची जबाबदारी उचलावी. माझ्याजवळ तर दुसरी कलासुद्धा काहीच नाही की ती वापरून मी दुसरीकडे कामाला लागेल. मी आजच पाटलांच्या वाड्यावर जाईन आणि तिथे जाऊन पाटील साहेबांकडे काम मागेल. मला आशा आहे की मला तिथे काम नक्कीच मिळेल. सुधाकर श्यामलचे बोलणे ऐकून विचारात पडला होता. मग एक खोल श्वास घेऊन म्हणाला की ठीक आहे, तू स्वतःची काळजी घे, माझी चिंता करू नकोस, मी लवकरच ठीक होईल. श्यामल त्याच दिवशी पाटलांच्या वाड्यावर घर काम मागण्यासाठी गेली. पाटलीनबाईंनी जेव्हा श्यामलला पाहिले तेव्हा तिच्या कपाळावर आठ्या आल्या. ती उन्हात बसून सफरचंद खात होती. एक 12 वर्षाची मुलगी तिच्या पायाशी बसून तिचे पाय दाबत होती आणि अजून एक मुलगी तिच्या डोक्याची मालिश करत होती. श्यामल त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना म्हणाली, मला तुमच्या घरात नोकरी द्या बाईसाहेब.
माझे पती जिथे काम करत होते तिथल्या एका घटनेमुळे त्यांचा हात तुटला. ते आजारी आहेत आणि आमची मुलं भुकेने व्याकुळ झाले आहेत. मी तुमच्या घरात जे पडेल ते काम करेन, पण मला तुमच्या घरात नोकरी द्या. श्यामलचे हे बोलणे ऐकून एका बाजूला सफरचंदची बी थुकत पाटलीनबाई तिला बघून म्हणाली, तू तुझ्या नवऱ्याचं दुखणं मला का सांगत आहेस? अरे, जर देवाकडूनच हे संकट त्याच्यावर आले असेल तर मी काय करू? माझ्याजवळ आधीच नोकरांची कमी नाहीये. आता मी तुझ्यासारख्या मूर्ख बाईला सुद्धा माझ्या घरी कामाला ठेवू का? निघून जा इथून. माहिती नाही कुठून कुठून तोंड घेऊन काम मागायला येतात. श्यामलच्या कामाची पाटलीनबाईंना अडचण नव्हती, तर तिच्या दिसण्याची होती. भलेही श्यामल 4 मुलांची आई होती, पण अजूनसुद्धा ती एक तरुण मुलगी दिसत होती. एक नजर जर तिच्यावर कोणी टाकली असती तर लुकडी सुकडी श्यामल 22-23 वर्षांची तरुण मुलगी वाटत होती. तिचे लग्नसुद्धा खूप कमी वयात झाले होते आणि मग एकानंतर एक मुलं झाली होती. आपल्या वयापेक्षा कमी वयाची एक सुंदर तरुण मुलगी ती वाटत होती. ती खूप सुंदर होती, पण तिच्यावर संकट एवढी आली होती की ती स्वतःकडे लक्ष देऊ शकली नव्हती. आता सुद्धा जर तिने स्वतःवर लक्ष दिले असते तर प्रत्येक जण तिच्यासाठी वेडा झाला असता. जेव्हा श्यामल नाराज होऊन वाड्यावरून परत जाऊ लागली तेव्हा पाटील साहेब वाड्यात आले. ते फोनवर बोलत होते. त्याच वेळेस त्यांची नजर श्यामलवर पडली तेव्हा एका क्षणासाठी ते तिच्याकडे पाहतच राहिले होते. श्यामल रडत होती आणि आपल्या पदराने डोळे पुसत होती की तेव्हाच पाटील साहेबांनी तिला थांबवले आणि विचारले, काय झालं आहे? रडत का आहेस? कोणत्या कामासाठी आली होतीस? पाटील साहेबांना पाहून श्यामलच्या मनात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला होता. ती रडत पाटील साहेबांना म्हणाली, साहेब, माझे पती आजारी आहेत आणि माझी मुलं भुकेने व्याकुळ झाली आहेत. घरातले राशन पाणी संपले आहेत. मी या वाड्यावर काम मागायला आले होते, पण पाटलीनबाईंनी सांगितले की इथे कोणतेच काम शिल्लक नाहीये. श्यामलचे बोलणे ऐकून पाटील साहेबांनी एक तीक्ष्ण नजर पाटलीनबाईंवर टाकली, जी पाटील साहेबांना बघून पटकन सरळ होऊन बसली होती आणि गडबडून सुद्धा गेली होती. पाटील साहेब श्यामलला म्हणाले की तुला परत जाण्याची काहीच गरज नाही. तू इथेच काम करशील आणि सगळ्यांसाठी जेवण आणि वाड्यातल्या तालमीची साफसफाई तुलाच करावी लागेल जेव्हा तालमीतले पैलवान गेलेले असतील. श्यामल तर खुश झाली होती. तिने पाटील साहेबांना धन्यवाद केले आणि आनंदात तिथून निघून गेली. जाण्या अगोदर पाटील साहेबांनी तिला काही पैसे सुद्धा दिले होते. श्यामल तर खुश झाली होती, पण पाटलीनबाईंना धोक्याची घंटा ऐकू यायला लागली होती, कारण तालमीत बाई माणसाला जाण्याची परवानगी नव्हती. मग पाटील साहेबांनी श्यामलला तालमीची साफसफाई करण्यासाठी कशी काही नोकरी दिली. श्यामल घरी गेली आणि हसत हसत सुधाकरला सांगितले की मला वाड्यावर नोकरी मिळाली आहे. उद्यापासूनच मी वाड्यावर जाणार आहे जिथे मला काम करायचे आहे. हे ऐकून सुधाकरला सुद्धा खूप आनंद झाला होता. दुसऱ्या दिवशीपासूनच श्यामलने वाड्यावर जाऊन काम करायला सुरुवात केली होती. पाटील साहेबांचा जास्तीचा वेळ घरीच आपल्या तालमीत जात होता. पहिले तर श्यामलने किचनची साफसफाई केली आणि नंतर जेवण बनवायला लागली. मग जसे तिथली लोक उठून गेली तशी ती तालमीची साफसफाई करण्यासाठी गेली. सगळे पैलवान मंडळी तिथून निघून गेले होते, पण पाटील साहेब तिथेच बसले होते. एक विचित्र वास त्या तालमीत येत होता, जो आजपर्यंत श्यामलने कधी घेतलाच नव्हता. तिला तर उलटी यायला लागली होती. माहिती नाही तो कसला दुर्गंध होता. सिगारेट आणि एक विचित्र प्रकारचा वास तिथे पसरला होता. तिने पटकन त्या तालमीच्या खिडक्या उघडल्या तेव्हा तिला एका ठिकाणी काही काचेच्या बॉटल पडलेल्या दिसल्या, ज्यांना पाहून तिने आपल्या तोंडाला आणि नाकाला पदर लावून शी म्हणायला लागली होती, कारण त्या दारूच्या बाटल्या होत्या ज्या तिथेच पडल्या होत्या. तो वास सुद्धा त्याचाच होता. तिथे सोप्यावर पाटील साहेब बसून आपल्या मिशांवर ताव देत श्यामलला बघत होता. श्यामलची हालत खराब व्हायला लागली होती, कारण पाटील साहेब तिला विचित्र नजरेने बघत होता. त्या वाईट नजरा श्यामलला टोचायला लागल्या होत्या. श्यामल पूर्णपणे घाबरून गेली होती. जर ती लाचार नसती तर ती कधीच या वाड्यावर काम करण्यासाठी आलीच नसती. आणि शेवटी ज्या गोष्टीची भीती होती, एक दिवस ती सुद्धा झाली. बाकी सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते आणि पाटलीनबाई आपल्या मुलांसोबत शॉपिंग करण्यासाठी शहरात गेली होती. आणि याच संधीचा फायदा उचलून पाटील साहेबांनी श्यामलला आपल्या खोलीची साफसफाई करण्यासाठी बोलवले. आणि मग काही वेळानंतर तो स्वतः त्या खोलीत आला. आता श्यामल त्या खोलीत आलीच होती की पाटील साहेबांनी खोलीत येऊन तिच्यासोबत चुकीची हरकत करायला सुरुवात केली.
खूप मुश्किलने श्यामलने आपली इज्जत वाचवली आणि तिथून पळाली होती. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिची परिस्थिती खूप वाईट होती. सुधाकरने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तिची अवस्था पाहून तो समजून गेला होता की तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले आहे. तो रागाने अंथरुणावरून उठला आणि श्यामलला विचारू लागला. आणि जेव्हा श्यामलने त्याला सगळं काही सांगितलं तेव्हा सुधाकर रागाने लालबुंद झाला होता. तो श्यामललाच ओरडू लागला आणि म्हणाला, इज्जत जाण्यापेक्षा हे चांगले आहे की मी मरून जातो. माहिती नाही हे संकट माझ्यावरच का आले आहे. काश जर हे माझ्यासोबत घडलेच नसते आणि माझ्यामुळे तुम्हाला एवढं सगळं सहन करावे लागलेच नसते. दुसऱ्या दिवशी श्यामल वाड्यावर गेली नव्हती. पुन्हा एकदा घरातील परिस्थिती खराब व्हायला लागली होती. पुन्हा पुन्हा श्यामलच्या डोक्यात ते शब्द येऊ लागले होते जेव्हा पाटील साहेबांनी सांगितले होते की जर ती ही गोष्ट कोणाला सांगणार नाही आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती वागेल तर मग पाटील साहेब त्यांच्या संपूर्ण घराचा खर्च उचलेन. तिच्या मुलाबाळांना कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. पण अट ही होती की ती बाहेर तिचे तोंड उघडणार नाही. आता घरात काहीच खाण्यापिण्यासाठी शिल्लक नव्हते. मुलं उपाशी राहिल्यामुळे त्यांची तब्येत खराब व्हायला लागली होती. कितीतरी आठवडे निघून गेले होते. मुलांनी पोट भरून जेवण खाल्ले नव्हते. समजत नव्हते की मुलांचे पोट कसे भरावे. हाताची जखम अजूनच चिघळत चालली होती. सुधाकर खूपच अशक्त होऊ लागला होता आणि वेळेवर उपचार न झाल्यामुळे त्याची जखम ठसठसू लागली होती. विचित्र प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते. त्याने खूप मुश्किलने स्वतःला मजबूत केले आणि विचार केला की कुठेतरी जाऊन छोटे मोठे काम करतो. तो एका गावातल्या गोडाऊनवर गेला आणि तिथे जाऊन सामान उतरवण्याचे काम करू लागला. पण जखम सारखी सारखी दुखल्यामुळे त्यातून रक्त येऊ लागले होते. त्याच्या जखमेतून रक्त येताना पाहून गोडाऊनच्या मालकाला त्याची घाण वाटू लागली आणि त्याला तिथून काढून टाकले की मला माझ्या गोडाऊनमध्ये आजार पसरवायचा नाही. चारी बाजूंनी निराशाच त्यांच्या पदरी पडत होती. त्या दिवशी सुधाकर जेव्हा रिकाम्या हाताने घरी आला तेव्हा श्यामल तिच्या विचारात मग्न होती. मुलं भुकेने रडत होती. सुधाकरच्या मनात विचार आला की घरातील परिस्थिती आणि मुलांचे हाल पाहून श्यामलने जर चुकीचे पाऊल उचलले तर. सुधाकरला त्याची इज्जत प्रिय होती आणि त्याला तीच काळजी सतावत होती. इकडे श्यामल विचार करत होती की मुलांसाठी पाटील साहेबांची गोष्ट ऐकू का. नक्कीच हे पाप आहे, पण मुलांच्या पोटासाठी लाचारीमध्ये हे सगळं काही मलाच करावं लागेल. शेवटी मला माझ्या मुलांना मोठे करायचे आहे. असे विचार प्रत्येक रात्री झोपण्याअगोदर श्यामलच्या मनात येत होते. पण यानंतर ती स्वतःला मनातल्या मनात ओरडायची. मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना करायची की माझ्या मनात कधीच राक्षसी विचार येऊन देऊ नकोस. मला कधीच चुकीच्या रस्त्यावर चालून देऊ नकोस. कायम मला सरळ सत्याचा रस्ता दाखव. जेव्हा श्यामल देवासमोर रडून ही प्रार्थना करत होती तेव्हा सुधाकरने तिचे हे शब्द ऐकले होते. त्याची जखम तर आता खूपच चिघळली होती. कदाचित कधीच ठीक होणार नव्हती. आपल्या मुलांबद्दल विचार करून त्याचे मन थरथर कापत होते. त्याने एक खोल श्वास घेतला आणि काहीतरी विचार करत स्वतःलाच म्हणाला की आपण एक किडनी विकायची का. कमीत कमी त्यातून जे पैसे येतील ते आपल्या बायको आणि मुलांसाठी काहीतरी कामाला तरी येतील. परंतु तो परत विचारात पडला की श्यामल त्याला असे कधीच करून देणार नाही. सुधाकर आता पूर्णपणे तुटून गेला होता. पण तो आपल्या बायको पोरांना या कठीण परिस्थितीतून कसा बाहेर काढू शकत होता. आता तो याच विचारात होता की त्याच्या कानांवर एक आवाज आला की गावामध्ये एक मृत्यू झाला आहे. तो एक माणूस होता ज्याला 3 मुलं होती. त्याच्या मृत्यूनंतर गावातल्या सगळ्या श्रीमंत घरांनी पैसे जमवून राशन त्याच्या घरी पाठवले आहे. तुम्हाला कोणाला त्या घराला मदत करायची असेल तर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही मदत करू शकता. पंचायत कमिटीने हा निर्णय घेतला आहे की प्रत्येक महिन्याला लोक जी रक्कम टॅक्सच्या स्वरूपात पाटील साहेबांना देतात त्यातून प्रत्येक गरीब ज्याच्या घरात कमावणारा कोणीच नाही त्यांना प्रत्येक महिन्याला राशन दिले जाईल. सुधाकरने हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्याच्या डोक्यात एक विचार आला होता. मग परत विचार करू लागला की जर तो आत्महत्या करून मरून जाईल तेव्हा त्याच्यानंतर त्याच्या बायकोला आणि मुलांना राशन मिळेल आणि अशा प्रकारे त्यांचे आयुष्य सुधारेल. सुधाकर आता अशा प्रकारचा विचार करू लागला होता. पण पुन्हा एका क्षणासाठी थरथरायला लागायचा. जर त्याने असे केले तर त्याची बायको आणि मुलं एकटे राहतील.
आतापर्यंत त्याच्या बायको आणि पोरांना फक्त आणि फक्त त्याचाच सहारा होता. जर त्याने मृत्यूला जवळ केले तर त्यानंतर तो मेल्यानंतर त्याच्या घरच्यांची हालत ठीक होईल का? नाहीतर त्यांचे जीवन आणखीनच हालाकीचे न व्हावे, असा विचार करून त्याने हा विचार सोडून दिला होता. 2 दिवस पूर्ण झाले होते, पण त्याच्या मुलांनी एक अन्नाचा कण सुद्धा खाल्ला नव्हता. तो स्वतः भुकेलेला होता आणि त्याची जखम तर त्याला काहीच सुधारून देत नव्हती. दोघेही नवरा बायको पाणी पिऊन पिऊन दिवस घालवत होते. शेवटी श्यामल कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर गेली आणि तिथे काही खायला भेटते का नाही ते शोधू लागली. त्या कचऱ्यात शेवटी तिला काहीतरी खाण्याची गोष्ट मिळाली, पण ते इतके खराब होते की त्यातून घाण वास सुटला होता. पण असे असूनही तिने ते खाण्याची पिशवी उचलली आणि आपल्या मुलांसाठी घरी घेऊन आली आणि त्यांना खायला दिले. भलेही ते जेवण खराब होते, त्यातून वास सुटला होता, पण त्यांना भूक एवढी तीव्रतेने लागली होती की तिच्या मुलांनी ते अन्न पटापट खाऊन टाकले होते. जेवण झाल्यानंतर तर ते उलटी सुद्धा करू लागले. त्यांची परिस्थिती पहिल्यापेक्षा अजूनच खराब झाली होती. पण यानंतर ते तरी काय करू शकत होते? आपल्या मुलांची ही अवस्था पाहून सुधाकर जोरजोरात रडू लागला होता. तो आपल्या मुलांची अवस्था पाहून आपल्या देवाला म्हणू लागला की आता मी काय करू देवा, कसे करू, असे काय करू की माझ्या मुलांना 2 वेळचे तरी जेवण मिळू शकेल. मी आता माझ्या मुलांना अशा अवस्थेत पाहू शकत नाही. सुधाकरने ऐकले होते की लोक कसे महागाईला तरसून आत्महत्या करत होते. गावात याची सुनावणी झाली होती की जे अनाथ आणि लावारिस लोक असतील, त्यांची जबाबदारी उचलण्यासाठी कोणी नसेल, त्यांना गावच्या सरपंच कमिटीकडून प्रत्येक महिन्याला राशन मिळेल आणि जेव्हा त्यांची मुलं मोठी होतील, खास करून मुली, त्यांचे लग्नसुद्धा करून दिले जाईल. हे ऐकून सुधाकरने एक खोल श्वास घेतला आणि त्याने विचार केला की आता त्याला काय केले पाहिजे. त्या दिवशी तो घरातून बाहेर पडला तेव्हा खूप प्रेमाने आपल्या मुलांजवळ जाऊन बसला. त्यांच्यासोबत खूप प्रेमाने गप्पा गोष्टी केल्या. त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्या. ते केल्यानंतर तो पुन्हा आपल्या बायकोजवळ गेला आणि श्यामलला समजवायला लागला की तिला आपल्या जीवनात पुढे जाऊन कोणत्या अडचणींचा सामना करायचा आहे आणि कसे तिला त्यातून बाहेर पडायचे आहे. हे ऐकून श्यामल आश्चर्यचकित होऊन सुधाकरकडे बघत होती की शेवटी यांना काय झाले आहे, ते अशा प्रकारच्या गोष्टी का करत आहेत. तिच्या मनामध्ये एक प्रकारची विचित्र अस्वस्थता जाणवत होती. दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, कारण सुधाकरने आत्महत्या केली होती. तिच्या घरात रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक तिथे जमा झाले होते. जेव्हा त्यांना समजले की सुधाकर आता जिवंत नाहीये, त्याची मुलं बेशुद्ध पडली आहे, गावातल्या लोकांनी जेव्हा सुधाकरच्या मरणाची बातमी ऐकली तेव्हा प्रत्येक जण म्हणायला लागला, त्याने स्वतःलाच संपवले आहे. म्हणजे तो गेल्यानंतर त्याच्या बायको मुलांचा खर्च भागू शकेल, कारण तो आम्हाला सारखं सारखं हेच विचारत होता. तिकडे श्यामलला सुद्धा आपला नवरा मरण्या अगोदरच्या गोष्टी आठवू लागल्या. तेव्हा ती खूप मोठमोठ्याने रडू लागली होती. ही गोष्ट जेव्हा पंचायत कमिटीला माहिती पडली तेव्हा श्यामल आणि तिच्या मुलांसाठी सुद्धा प्रत्येक महिन्याला राशन देण्यासाठी मंजूर झाले होते. जोपर्यंत श्यामलची मुलं मोठी होत नाही तोपर्यंत सर्व खर्च पंचायत कमिटीलाच उचलायचा होता. जेव्हा ही माहिती कळाली आणि प्रत्येक महिन्याला त्यांच्या घरी राशन येऊ लागले तेव्हा त्याच्या मुलांना समजत नव्हते की दुःखात रडावे की बापाच्या या त्यागावर खुश व्हावे, कारण बापाने जेव्हा त्याच्या जीवनाचा त्याग केला त्यानंतरच त्यांना राशन मिळाले होते. मुलांसाठी त्यांच्या बापाने आपले जीवन संपवले होते. तर फ्रेंड्स, तुम्हा लोकांना माझी विनंती आहे की प्लीज तुम्ही नेहमी आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी चौकशी करत राहा की कोणी उपाशी तर नाही न झोपत, त्यांच्याजवळ खाण्यापिण्यासाठी पैसे आहेत की नाही आणि त्यांची मुलं उपासमारीमुळे रडत तर नाही ना. प्लीज तुम्ही त्यांची मदत नक्की करा. तुम्ही जरी हे छोटेसे पुण्य केले तर तुमच्या पुण्यामुळे त्यांची भूक मिटेल. कुठे कुठे असे होते की लोक पंचपक्वान्न खात असतात आणि आपल्या शेजारच्या लोकांच्या नशिबात डाळ भात सुद्धा नसतो. असे व्हायला नाही पाहिजे. आपण नेहमी स्वतःचा विचार करण्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करायला हवा. शेवटी आपल्याला सुद्धा वरती जाऊन देवाला तोंड दाखवायचे आहे. आपल्याला नेहमी जितके शक्य आहे तितके पुण्य करत राहिले पाहिजे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.